Hello dear students. Today we are going to discuss questions and their answers from English Balbharti Standard 4 lesson number 2 Aesop's Fables. So let's get started. Question number 1. Answer the following questions. Name the person who first told these fables. Answer. Aesop is the name of the person who first told these fables. हे जे फेबल्स सगळ्यात आधी कोणी सांगितले त्यांचं नाव आपल्याला विचारलेलं आहे, तर त्यांचं नाव आहे एसॉप. बी. What did the stag like about himself? Why? Answer. The stag liked his curving antlers because they made him look handsome. मुलांनो, स्टॅगला स्वतःमधलं काय खूप आवडत होतं आणि का? आन्सर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. द स्टॅग लाईक्ड हिज कर्विंग अँटलर्स. जे कर्विंग अँटलर्स होते स्टॅगला ते त्याला फार आवडायचे. दे मेड हिम लुक हँडसम. आणि त्यामुळे तो जो स्टॅग आहे तो हँडसम, ब्युटिफुल, प्रिटी दिसायचा. सी. व्हॉट वॉज द स्टॅग अनहॅपी विथ? वाय? स्टॅग का बरं खुश नव्हता ते आपल्याला सांगायचं आहे. आणि कशासाठी खुश नव्हता? सो आन्सर. द स्टॅग वॉज अनहॅपी विथ हिज लेग्स बिकॉज दे वर अगली अँड स्पिंडली विथ स्मॉल फीट. स्टॅग अनहॅपी होता का बरं? कारण त्याचे जे लेग्स होते ते अगली होते आणि स्पिंडली होते. स्पिंडली म्हणजे काय? तर लॉंग आणि थिन, आणि स्मॉल फीट होते त्याचे, म्हणून स्टॅग अनहॅपी होता. डी. व्हॉट डिड द डॉग डू वेन द ऑक्स वेंट नियर द मेंजर? डॉगने काय केलं जेव्हा ऑक्स मेंजरच्या जवळ गेला तेव्हा? आन्सर. द डॉग बिगॅन टू बार्क लाऊडली वेन द ऑक्स वेंट नियर द मेंजर. जेव्हा ऑक्स मेंजरच्या जवळ गेला तेव्हा डॉग जोरजोरात भुंकायला लागला. ई. राईट द मेसेज ऑफ ईच ऑफ दीज टू स्टोरीज. मुलांनो, आता ह्या इसोप्स फेबल्समध्ये ज्या 2 स्टोरीज आहेत कोणत्या आहेत? द स्टॅग ॲट द पूल अँड सेकंड स्टोरी इज द डॉग इन द मेंजर. सो या 2 स्टोरीज आहेत. त्या स्टोरीजमधून आपल्याला काय मेसेज मिळालेला आहे ते राईट करायला सांगितलं आहे. सो we should not dislike things that don't look pretty because they are often more useful to us. And the second message is we should not begrudge others what we don't enjoy ourselves. Okay, so first message आपल्याला काय मिळाला मुलांनो? We should not dislike things that don't look pretty. आपल्याला काही गोष्टी चांगल्या दिसत नाहीत म्हणून आपण त्याला डिसलाईक करणं, दॅट इज नॉट गुड थिंग. कारण त्याच गोष्टी कधीत ना कधी आपल्याला कामाला येतात. जसं की स्टॅग बरोबर झालं. तर स्टॅगला वाटायचं की आपले लेग्स खूप अगली आहेत, पण तेच त्याच्या कामाला आले, त्यामुळेच त्याचा जीव वाचलेला होता. हो की नाही? नाव नेक्स्ट मेसेज आपल्याला काय मिळाला? द डॉग इन द मेंजरमधून वी शुड नॉट बेग्रज अदर्स व्हॉट वी डोंट एन्जॉय आरसेल्व्स. म्हणजे जर एखादी वस्तू कोणाला मिळत आहे तर ते पाहून आपल्याला उदास, दुःखी नाही वाटायला पाहिजे. बेग्रज मीन्स वी शुड नॉट गेट अनहॅपी वेन समवन इज गेटिंग समथिंग. दॅट इज द मीनिंग ऑफ बेग्रज. क्वेश्चन नंबर 2. रीड अलाउड द फॉलोइंग स्पीचेस फ्रॉम द लेसन. व्हॉट द स्टॅग सेड वेन ही सॉ हिज रिफ्लेक्शन. जेव्हा स्टॅगने स्वतःचं रिफ्लेक्शन म्हणजेच प्रतिबिंब पाहिलं तेव्हा तो काय म्हणाला? ओके. हाऊ हँडसम आय लुक. हाऊ ब्युटिफुल आर दीज कर्विंग अँटलर्स. हाऊ दे ॲड टू माय ब्युटी. हाऊ ग्रेसफुल दे लुक. आफ्टर लुकिंग ॲट हिज लेग्स ही सेड, लुक ॲट माय लेग्स. दे आर सो अगली, ऑल स्पिंडली विथ स्मॉल फीट. How I wish that nature had given me legs worthy of my stately antlers. B.
What the stag said at the end. आणि शेवटी स्टॅग काय म्हणाला? I realize now that my ugly feet saved my life. I was so proud of these handsome antlers, but they would have been the cause of my death. Very often, we dislike things that are most useful to us. See what the ox said to the dog in the manger. डॉगला ऑक्स काय म्हणाला? Dog, if you wanted to share my dinner with me, I would not mind it. But you neither eat the hay nor allow me to enjoy it. It is of no use to you. Then why don't you let me have my favorite food? Don't begrudge others what you don't enjoy yourself. Question number 3. Find the smaller words hidden in the following words. आता मुलांनो खाली काही वर्ड्स दिलेले आहेत. त्या वर्ड्समधून छोटे छोटे वर्ड्स आपल्याला तयार करायचे आहेत. सो फर्स्ट वर्ड इज डिलायटेड. सो डिलायटेडपासून आपल्याला काही वर्ड्स छोटे छोटे तयार करायचे आहेत. तर कोणते होतील ते? डिड, गेट, हाईड, लाईट अँड हाईट. नेक्स्ट वर्ड इज रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनपासून छोटे छोटे वर्ड्स तयार करायचे आहेत आपल्याला दुसरे. सो वन, फिट, लेट, इलेक्ट, 10. नेक्स्ट वर्ड इज ग्रेसफुल, फेस, रेस, आर, जेल, एस. हंटर, hen, run, 10, net, turn. The next word is thicket. Thick, ticket, chit, hit, eat, hike. Next word is growth. To, got, row, grow, throw. And the next word is dislike. Dislike पासून छोटे छोटे वर्ड्स कोणते तयार होतील? स्लाइड, लाइक, लीड, lie and die. Next word is afternoon and the smaller words are noon, after, foot, fat, net. And the next word is firmly. The smaller words are film and firm. Upset and the smaller words are pest, pet, put, set and up. Question number 4. Find the synonyms for. Synonyms म्हणजेच समान अर्थ असणारे शब्द, समानार्थी शब्द. So first word is delighted and the synonyms are glad, happy, joyful, thrilled, overjoyed. मुलांनो हे सगळे सिनोनिम्स आहेत डिलायटेडचे. ब्युटिफुल, प्रिटी, हँडसम, गुड लुकिंग, attractive. And the next word is disgusted and the synonym of disgusted are repulsed or offended. Bounded means leaped, jumped, hopped. Question number 5. The stag saw his reflection in water. Name at least 3 things in which one may see a reflection. Name 3 things which do not reflect anything. रिफ्लेक्शन म्हणजेच प्रतिबिंब. अशा 3 थिंग्स लिहायच्या आहेत आपल्याला की ज्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब रिफ्लेक्शन दिसतं आणि अशा 3 थिंग्स राईट करायच्या आहेत की ज्याच्यामध्ये आपलं रिफ्लेक्शन दिसत नाही. सो थिंग्स इन विच वन मे सी अ रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्शन प्रतिबिंब दिसणाऱ्या कोणत्या कोणत्या थिंग्स आहेत? मिरर, वॉटर अँड स्टील प्लेट. स्टील प्लेटमध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं. आणि अशा कोणत्या थिंग्स आहेत की ज्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब म्हणजेच रिफ्लेक्शन दिसत नाही? थिंग्स दॅट डू नॉट रिफ्लेक्ट एनिथिंग, वूड, पेपर प्लेट्स अँड कॉटन क्लोथ्स. क्वेश्चन नंबर 6. फाइंड अँड राईट द नेम्स ऑफ 10 कंट्रीज. 10 कंट्रीजची नावं राईट करायची आहेत. एसॉप्स फेबल्समध्ये
ग्रीस या कंट्रीचा उल्लेख झालेला आहे. आता आपण अजून 10 कंट्रीज, अजून 10 कंट्रीजचे नावं आपण राईट करणार आहोत. इंडिया, चायना, श्रीलंका, इटाली, जपान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भूतान, Nepal. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.